चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. तर या संदर्भात सविस्तर माहिती. काल सकाळी 6 वाजताच्या सुमारास शिरपूरकडून चोपड्याकडे एक 2 महिंद्रा बोलेरो पिकअप येत होते. त्यामध्ये कत्तलीसाठी काही आपली जनावरं जात आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्याप्रमाणे त्या ठिकाणी ट्रॅक लावला होता. परंतु दोन्ही वाहनाचे जे वाहन चालक आहेत त्यांना अकोलखेडा गावाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते थांबले नाही, पळवून घेऊन जात होते. पळवून घेऊन जात असताना काही अंतरावर पिकअप उभा केला रस्त्यावर आणि त्यातलं चालक आणि इतर जे 1-2 लोक होते ते पळून गेले. त्यातली एक गाडी पळून जायचा प्रयत्न करत असताना रोडच्या खाली जाऊन पलटी पण झाली. त्या ठिकाणी पोलीस पोचले, जनावरांना बाहेर काढलं, परंतु गाडीत जे लोक होते चालक आणि इतर लोक ते पळून गेलेले आहेत. दोन्ही वाहनं आम्ही ताब्यात घेतलेली आहे. दोन्ही वाहनामध्ये साधारण 19 जनावरं त्या ठिकाणी होती. जनावरांची किंमत साधारण 4,90,000च्या आसपास आहे आणि दोन्ही गाड्या प्रत्येकी 10-10 लाख रुपये किमतीच्या 2 पिकअप असा एका गुन्ह्यामध्ये 14 लाख आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14,90,000 असा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. जनावरांना गोशाळेत दाखल केलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते आता कोण घेऊन जात होतं, जनावरं कुठून कुठं चालली होती याच्याबद्दलचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन पोलीस करत आहे. ओके.